गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. झाली तयारी? हो. अरे बापरे, घर चुकलं की काय माझं? बाळू, आवाज तरी ओळखीचा आहे ना माझा? बाईसाहेब तुम्ही? हसायला का झालं तुला? अहो मी एक सांगू, मी तुम्हाला कधीच असं बघितलं नाही बघा. चल आज चल. आणि आई, आता एवढ्यात गावाला जायचं नाव सुद्धा काढायचं नाही. चला. काय बाळूबा, ठीक आहेत ना सगळे? हो साहेब. हो. थांबलाय मध्येच. वहिनी साहेब आलंच का? हो, पाया अरे पडतो. असू दे बरं आहेस ना? हो हो. अगो बाई, बाळकोबा कधी आलास रे? आई बरी आहे का? हो हो, बरी आहे बरी आहे. बाळू, हसतोयस का एवढा? का हसताय सगळे? तुम्हाला काय हसायला झालंय? बाळूच्या हसायचे लागण लागले का काय तुम्हाला? अरे वा बाळू दादा, कधी आलात तुम्ही? आई कशी आहे? तेच प्रश्न किती वेळा विचारताय त्याला. तो बरा आहे आणि त्याची आई सुद्धा बरी आहे. त्याच्याशिवाय आलाय का तो इथे? तुला काय झालं आई सकाळी सकाळी चिडायला? हा? अरे काही नाही रे, बाळूने आल्या आल्या हिला त्या ड्रेस मध्ये बघितलं म्हणून तो हसला, त्यामुळे चिडली. तो हसताना लगेच मागोमाग हे पण सगळे हसतात त्याची जोडी. अगं बरं दिसतं का ग स्वानंदी? जाऊ दे ना, त्यांचं भान नसेल राहिलं. आणि एक तर जे काय माझ्या मागे लावलं ना सकाळी रोज वॉकला जाण्याचं तुम्ही. आई हे बघ, तुला वॉकने खूप फायदा झालाय. हा, तू खूप फ्रेश दिसतेस आता. निघ निघ ललिता निघ. का? अगं उन्ह चढतील. चालायचं ना? मला कंटाळा आलाय खूप. असं नको करूस ग ललिता. नील आताच काय म्हणाला ऐकलंस ना? तू फ्रेश दिसायला लागले वॉक केल्यामुळे. बाहेरची ताजी हवा मिळते ना तुला म्हणून. वच्छे मावशी, खिडक्या उघडल्या ना की येते बाहेरची ताजी हवा आतमध्ये. घरातल्या खिडक्यातून डेंग्यूचे डास पण येतात भाऊजी. त्याच्यात हसण्यासारखं काय आहे? ललिता, अगं उत्साह येतोच सकाळी आणि हे खरं आहे. कारण पूर्वी मी देवळात जायला निघायची ना, तर तेव्हा मी आणि बाळू याशिवाय घरातलं कोणीच जागं नसायचं. पण आता स्वानंदी आल्यापासून घरात सगळे जागे असतात. आता जोडीनी बच्ची मावशी आहेत की बँड बाजा. हा मग काय. मग नाही निघायचंय का आज? चला. मला खरंच खूप कंटाळा आलाय. आजच्या दिवस नको ना, उद्या जात. आई जायचं फिरायला. हेच तर हवं होतं मला. थांब हो घरी, बँड बाजा आहेच, वराती पण येत आहेत हो.
पाटील साहेब तुम्ही आज तारीख कुठली आहे? बसा जरा. मला माहित होतं, मी सांगायचं विसरले. तुम्ही बोलवलं काय ना? त्यांनी कशाला बोलवायला पाहिजे? मी चालू. काही हरकत नाही, घर तुमचंच आहे. म्हणूनच आलो. या लोकांना घर दाखवायचंय. या लोकांना घर दाखवायचंय म्हणजे अरे म्हणजे नमुना दाखल घर दाखवायचंय आपलं. असंच घर बांधायचंय ना त्यांना. तुम्ही का थांबलात पण? तुझा आईला सोडून ये. उशीर लोगीस क्लासला. नाही, यांना घर दाखवायचंय ना, मी दाखवतो. या. अरे इंद्रनील नको, मी आहे ना, मी दाखवेन ना घर. तू नाही उशीर होईल स्वानंदीला. निघूया. चल येते काकू येते. आई बाबा चला येतो. आई येतो का? सावकाशी रे. त्या घर दाखवता का तुम्ही? हो चला. आत्या, ह्या आत्या कधी झाल्या तुमच्या? तुमच्यामुळेच ओळख झाली त्यांची. माझ्या बहिणीसाठी स्थळ बघतायत त्या. हो अगं. हो का? बरं, ठीक आहे, आपण आतलं घर पहिले बघूया. या साहेब या. या रे. मग नंतर गार्डन दाखवते तुम्हाला. या. ललिता, कोण आहेत ग हे लोक? आणि आपलं घर का बघतायत ते? किती वर्ष झाली या घराला बांधून? बरीच वर्ष झाली. म्हणजे मला कळत नाही. भाऊजी, साधारण किती वर्ष झाली हो बंगल्याला? हे काय नक्की साल आठवत नाहीये. काय हरकत नाही, फायनल सेल दिली तेव्हा कळेल. हो तेव्हा कळेलच ना. कळेलच काय, घर विकायचं म्हणतायत ते. दुसरं उत्तर देता येणार आहे का आत्ता? नाही ना? काय म्हणतात ललिताबाई? नाही, काही हरकत नाही आहे त्यांची. त्या म्हणत होत्या की 1 महिन्याची मिळाली असती सवलत तर. नाही हो, पण ते माझ्या हातात नाही हो. आता यांचं शिफ्टिंग होईल त्याच्यावर सगळं डिपेंड. हा ते पण आहे म्हणा. काही फेरबदल करायची गरज आहे या घरात. मागच्या बाजूचा रंगही जुना झालाय. हा ते फेरबदल वगैरे करा तुम्ही. रंगही काढून घ्या. फोटो पाठवते मी मुलाचा. हा मग बोलून घेऊ आपण. आता काय बोलायचं यांच्याशी? हा, व्यवहार तर मीच करणार आहे सगळा. हा, घर माझं आहे. पोझिशनची तारीख ठरवा काय ती आणि मला ताबडतोब कळवा. लगेच कळवते तुम्हाला. लगेच कळवते. या तुम्ही. हा या या या. अरे पाटील साहेब, तुम्ही निघालात? हो, छान आहे घर. क्लायंटला पसंत पडलंय. कळवतं काय ठरतंय ते. आई, आई ह्या बिल्डरचा माणसं घेऊन घर बघायला का आला अचानक? मी पण गोंधळले त्यांचा फोन आला तेव्हा.
मला वाटलं तुझ्या आई बाबांनीच विकायला काढलं की काय घर. पण ते असं विकू नाही शकत ना घर. घर माझ्या ताईच्या नावावर आहे. वच्ची मावशी काहीतरीच काय बोलताय प्लीज. अरे म्हणजे नंतर मला कळलं की त्या बिल्डरची लोणावळ्याला काहीतरी स्कीम चालू आहे बंगल्यांची. सेम आपल्यासारखाच बंगला. तर ती माणसं इतक्या दूर जायला तयार नव्हती. मग तो इथे घेऊन आला आपला बंगला दाखवायला. आम्ही तेच म्हटलं अचानक माणसं घरी येतात घर बघायला. तुम्ही लोक त्यांना काय बोलत पण नाही. आणि तुम्हाला फोन आला म्हणजे काय घडलं तेही मला माहित नव्हतं. जरा कन्फ्युज होऊन गेलो. हो ना रे, माहित नव्हतं ना आम्हाला पण. आणि आम्ही एकदम भांबवलोच रे. त्यातून पाटील साहेब ओळखीचे आणि वच्ची मावशी तर काय घरच्याच, म्हणून गप्प राहिलो आम्ही. नाही म्हणजे थोडासा माझा विसर भोळेपणा नडला रे नील. काय झालं माहितीये का, अरे अनेक फोन येतात दिवसभराचे. मुलाकडचे फोन, मुलीकडचे फोन. हा फोन कधी होऊन गेला कळलं नाही ना रे मला. आता परत आला ना मी त्यांना सांगणार आहे. असं अचानक येऊ नका बाई, उगाच संशय भीती नाही ते मनात येतं ना रे. संशय भीती वगैरे असं काही नाही. मला ते जरा कळलं नाही, ते मला जरा ऑड वाटलं. ठीक आहे बरं आई, मी निघतो. मला आज ब्रेकफास्ट मीटिंग अटेंड करायची. येऊ चला. काय चाललंय तुमचं? मुद्दाम करताय ना सगळं? मी काय केलं बाई? वा, पाटलांच्या मालकीचं घर आहे हे. ते कुणालाही आणू शकतात घर दाखवायला. हो तुम्ही आमच्या नातेवाईकात की त्या पाटील बिल्डरच्या? तो येणार आहे जरा आधी सांगायचं ना. इंद्रनील समोर जो काही गोंधळ उडाला ना, तो तरी नसताना उडाला. किती दिवस लपवून ठेवणार आहे इंद्रनील पासून तुम्ही? कधी ना कधी तरी सांगावं लागेलच ना त्यांना. आणि एका अर्थी बरंच झालं इंद्रनील समोर ती सगळी माणसं आली. म्हणजे पुन्हा जर बिल्डरने गिराईक आणलं तर इंद्रनीलला वाटेल लोणावळ्याच्या स्कीमचीच माणसं आली. सांभाळलं मी तुम्हाला एका अर्थी. चला बाजूला वा. वच्ची मावशींचा सार राग आलाय ना मला आता. राग सोड. वच्ची मावशी आणि त्या पाटील बिल्डरची गट्टी वाढत चालली आहे, तिकडे लक्ष दे. हे घर जर रिकामं करायचं ना तर आपल्या हाताशी थोडा वेळ हवाय. आणि हे काम फक्त वच्ची मावशीच करू शकतात त्या बिल्डरशी बोलून. जोपर्यंत मी वच्ची मावशींना फटकारत नाही ना तोपर्यंत. हेच चुकतं तुझं ललिता. दीड दमडीच्या वच्ची मावशी त्यांच्याशी कसलं का तुझं शत्रुत्व? दुश्मन सुद्धा आपल्या तोला मोलाचा हवा. त्यासल्या फडतूस लोकांना ना टिश्यू पेपर सारखं वापरून फेकून द्यायचं असतं. इतके दिवस तेच केलं ना आपण, विसरलीस? आता वच्ची मावशी जाऊन त्या बिल्डरला भेटायच्या आधी त्यांना गाठायला हवं. आपल्या कर्माची गती आहे त्या वच्ची मावशींच्या हातात आहे, विसरू नकोस. तुझे बिलकुल काय बघतेस इकडे तिकडे? खा की. हो खाते. पण संपदा ताई, हे सगळे लोक इथे येतात रोज खायला? हो. का त्यांच्या घरी नाश्ता नाही बनत का? नाही म्हणजे सगळी चांगल्या घरची माणसं आहेत ना, एकदम हाय क्लास. सायली, सगळी चांगल्या घरची माणसं आहेत म्हणूनच इथे येतात ना. आणि त्यात काय, मी पण येते इथे. तू रोज इथे खायला येतेस? मला हीच लाईफस्टाईल आवडते. सायली, मी एवढ्या कष्टाने शिकली, एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगली नोकरी मिळवली. ती काय आईच्या हातचे कांदे पोहे आणि काकूच्या हातचं उपीट खायला. पण ते खूप महाग असेल ना ग ताई? हो म्हणजे हे बघ, तुला जर का ही लाईफस्टाईल अशीच जगायची आहे तर तुला पैसा तर खर्च करावाच लागणार. आपण कमवतो कशासाठी ग? तुला एवढं परवडतं? न परवडायला काय झालं? लग्नाच्या आधी आईबाबांनी कधीच पगार मागितला नाही. आणि आता महेशच्या आई वडिलांनी जर का मागितला तरी मी देणार नाही. हे बाबा, आय एम डन. काय हवंय? एक्सक्यूज मी.
बाप रे, तू रोज एवढे पैसे खर्च करतेस? हो म्हणजे आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे, सो आम्ही टर्न बाय टर्न खर्च करतो. अँड टुडे इट्स युअर टर्न. हा, आय नो. ओके, कीप द चेंज. तर मला हे असंच लाईफस्टाईल आवडतं, म्हणून तर मी महेशला गाठला होता. पण यार बॅड लक माझं माहितीये. मला असं वाटलं की महेश मोठ्या गाडीत फिरत असेल म्हणजे तो खूप श्रीमंत आहे. आणि कशाचं काय, मला तो टपरीवर सँडविच खायला घेऊन जायचा. मला ना तेव्हाच क्लिक झालं होतं, पण पश्चात्ताने आम्हाला पाहिलं आणि माझ्या आयुष्याचं कल्याण केलं. आणि महेश दादाच्या घरचे तर अजिबातच स्टायलिश नाहीये. स्टायलिश चिंधी चोरात एक नंबरचे. सायली, आपल्या घरी तरी जेवणात व्हरायटी असते, पण त्यांच्याकडे काय, फोडणीचं वरण, साधा भात हे सकाळचा मेनू, आणि संध्याकाळी काय, फोडणीचा भात, साधा वरण. गॉड, ह्या अशा गोष्टींना फोडणी द्यायला जमते त्यांना, पण खिशाला फोडणी द्यायला जमत नाही. जाऊ दे ना यार, तू सकाळी सकाळी हा विषय का काढतेस? तुला माहितीये माझी सटकते. सॉरी. मी ठरवलंय, मला जे हवं मी तेच करणार. मला असंच लाईफस्टाईल आवडतं, मी अशीच जगणार. आय डोंट केअर. पण तू सॉलिड आहेस संपदा ताई. पण तुझ्यासारखी हुशार मुलगी होती म्हणून तुला चांगली नोकरी मिळाली. नाहीतर ज्या मुली हुशार नाहीयेत त्यांनी काय करायचं? कळतंय मला काय म्हणायचंय तुला. डोंट वरी, तुझा सगळा खर्च मी करेन. पण हो, नंतर एखादा श्रीमंत मुलगा शोधायचा, पटवायचं आणि लग्न करून सेट व्हायचं. काय? आणि हवं तर ह्या श्वेताकडनं टिप्स घे की. कम ऑन सॅम. काय यार, मस्त आहे. मस्त आहे. आवडलं ना? हो. मग ये रोज. नाही, पण एक प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? अगं, मला माझ्या कॉलेजचे पहिले 2 लेक्चर्स बंक करावे लागतील. हा, एवढा मोठा प्रॉब्लेम आहे? कम ऑन सायली, ग्रो अप. वेडी आहेस का तू? 2 लेक्चर्स, नॉट अ बिग डील यार. हे बघ, हल्ली परीक्षेपुरते अटेंडन्स मिळालं तरी चालतं. आणि काय ग, कॉलेजमध्ये तू जातेस ना, माहितीये ना कोण किती अभ्यास करायला येतं आणि कोण किती. हो माहितीये. बरं, मी निघू का आता? मला उशीर होतोय. बाय बाय. आणि हो, 2 काय 3 लेक्चर जरी मिस केले तरी चालेल. थँक्यू संपदाताई. बाय बाय. आज मी संपदाताईला भेटली, खूप मजा आली. सायली, मी नंतर फोन करते. एक्सक्यूज मी सर, इथे काय करतेस तू? कॉलेज नाहीये? जायचंय ना कॉलेजला. मी ते इथे संपदाताईला भेटायला आले होते ना. मी निघते. बाय नीलदा. काही फरक पडला नाहीये हिला. स्वानंदी उगाच टेन्शन मध्ये. ठीक आहे, टेन्शन घेऊ नको. बोलते मी बिल्डरशी. बोला ना नक्की. हो, पण जर बिल्डरने आपल्याला 1 महिन्याची सवलत दिलीच तर 1 महिन्याचं भाडं भरावं लागेल. 50,000 आहेत तेवढे पैसे? छे, अहो एवढे पैसे कुठून आणणार होती मोठी? का दागिने नाही आहेत तुमच्याकडे, ते विका. दागिने क्षीरसागर नाही का घेऊन गेला? काय? त्या दिवशी बिल्डरच्या पायाशी ठेवत होतीस ते दागिने कुठले ग? कुणाचे होते ते दागिने? तो बिल्डर म्हणाला मला दागिने नकोय म्हणून मी 11 लाख रुपये दिले ना त्याला. काय ग, बोलत का नाही तुम्ही 2 जण?